नमस्कार मंडळी, कशी आहे रांगोळी? खूप सुंदर दिसते आहे ना. तर ही आहे लिपन आर्ट रांगोळी MDF कटआउट्सवर बनवलेली आहे. 30 इंचाचीच म्हणजे जवळजवळ 2.5 फुटाची रांगोळी आहे. तर ती कशी बनवली ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर त्याच्यासाठी मी पहिलं लिपन आर्टसाठी दोरी बनवली आहे. त्याच्यासाठी फेविक्रिलचं एअर इपॉक्सी मोल्डेड क्ले वापरलेला आहे. त्याच्यात 2 पार्ट्स येतात. एक असतो इपॉक्सी रेझिन आणि दुसरा हार्डनर. तर दोन्हीही पार्ट समप्रमाणात घेऊन एकजीव आपण मळून घ्यायचा आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे की दोन्ही पार्ट प्रमाणात आले पाहिजेत. कमी जास्ती नाही चालत, अदरवाईज आपली दोरी सुकायला खूप वेळ घेते. ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे. त्याचा कलर रंग एकजीव होईपर्यंत हाताच्या सहाय्याने आपण ते व्यवस्थित मळून घेणार आहोत. आणि जेवढा आपल्याला गरज आहे, आपल्या प्रोजेक्टला जेवढ्या क्लेची गरज आहे तेवढाच एका वेळी मळून घ्यायचा, कारण हवेवर लवकर सुकतो. तर हा आपला क्ले मळून झाल्यावर आपण त्याला 10 मिनटं रेस्ट दिलेली आहे. 10 मिनटं रेस्ट झाल्यानंतर आपण आपल्या दोन्ही हाताच्या पंजांच्या सहाय्याने तो व्यवस्थित दोरी वळून घ्यायची आहे. दोरी वळताना अजिबात घाई न करता आपण दोन्ही पंजांच्या सहाय्याने एकसारखी येईल या पद्धतीने आपण दोरी वळून घ्यायची आहे. ही दोरी आपण ज्यावेळी लिपन आर्ट सुरुवात करतो, आपल्याला रंग वगैरे करायला खूप आवडतं, पण ज्यावेळी दोरी वळायला घेतो त्यावेळी टाईम कन्झ्युमिंग काम असल्यामुळे थोडासा कंटाळा येतो. पण प्रॅक्टिसने नक्कीच आपल्याला हे सुद्धा खूप छान जमतं आणि त्याचा आळस कधी निघून जातो, कंटाळा कधी निघून जातो हे आपल्याला कळतही नाही. तर एक पूर्ण मी पोर्शन घेतलेला आहे. दोन्ही पार्ट्स एकत्र घेऊन घेतलेला आहे, कारण की माझी जो रांगोळीचा हा जो प्रोजेक्ट आहे तो मोठा आहे. त्याच्यासाठी एक मला जाड दोरीची गरज होती आणि एक पूर्ण भागामध्ये हे एवढी दोरी तयार झालेली आहे. तर त्याच्यानंतरचे स्टेप्स आहे, आपल्या ज्या कटआउट्स आहेत त्याच्यावर जिथे दोरी लावायची आहे तिथे आपण आधी फेविकॉल लावून घेऊयात. मी कायम लिपन आर्टचं ज्यावेळी काम करते किंवा कुठल्याही मोझॅकचं काम करते तर त्याच्यासाठी फेविकॉलचं MRच ग्ल्यू वापरते. त्याचं स्टिक खूप छान होते रांगोळीला. त्याच्यानंतर अतिरिक्त जो ग्लू असतो तो ट्रान्सपरंट होऊन जातो, त्यामुळे तो वेगळा दिसत नाही. ज्यावेळी आपण लिपांची दोरी चिकटवतो तर एक कटरचा वापर करूनच ती दोरी करूयात, कारण की ज्यावेळी आपण ते कट करतो दोरी, जर शार्प एजेस नसतील तर ती खेचली जाऊ शकते आणि त्यामुळे एकसारखी ती दिसत नाही. तर त्यामुळे कटरच्या सहाय्यानेच ती कट करायची. ज्यावेळी आपण दोरी लावतो त्या बोटांच्या सहाय्याने ती व्यवस्थित आपण आकार देत राहायचा. पूर्ण दोरी चिकटवून झाली की त्याला आपल्याला सुकण्यासाठी जवळजवळ अर्धा ते 1 तास कमीत कमी लागतो. तर ते व्यवस्थित सुकून द्यायचं. सुकली आपलं अटॅचमेंटला लावलेली दोरी की त्याला आपण पहिला लावणार आहोत गेसो प्रायमरचं काम करतो. गेसो लावायचं एकमेव कारण म्हणजे गेसो लावल्यावर ज्यावेळी आपण त्याच्यावर कलर देतो तर कलर एक सारखा छान दिसतो, कलरला एक उभारी येते, टेक्स्चर्स जे आपण म्हणतो ते व्यवस्थित मिळतं. त्याच्यासाठी गेसो लावणं खूप आवश्यक आहे. गेसो ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित लावायचं. सगळीकडे स्ट्रोक्स ब्रशचे जे आहेत ते नाही राहणार किंवा व्यवस्थित एकसारखं असं लावून घ्यायचं, जेणेकरून गेसोनंतर ज्यावेळी आपण कलर लावतो, रंग ज्यावेळी लावतो तर ते एकदम छान दिसतात. त्यामुळे गेसो व्यवस्थित लावून घ्यायचे, स्ट्रोक्स नाही राहणार, बेस एकदम व्यवस्थित आपला तयार करून घ्यायचा. आणि गेसो लावल्यावर पुन्हा आपल्याला त्याला थोडा वेळ सुकण्यासाठी द्यावा लागतो. गेसो एकदा व्यवस्थित सुकला की त्याच्यानंतरच त्याच्यावर कलर करायचा आहे. तर मी आज इथपर्यंतच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे. ह्याचा पुढचा पार्ट मी लवकरच तुम्हाला शेअर करेन. थँक्यू.